kobo mayala basikila mari khala bojoko robolo bozokobo makala basikila mari khandala masekelo bozoko robozu aba sheteri bolo bolo robolo ribala bazikila bozu basekri bozokobo ibale khala bozoko robolo bozikila basikila mashekebo morokolo bozikila masetiri bolodu। हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझी उपकार स्तुती करतो। तू महान प्रतापी सेनाधीश राजा आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझी मुलं होण्याचा अधिकार तू आम्हाला दिलास त्याबद्दल तुझे धन्यवाद। आम्हाला तू श्वासरूप देहामध्ये ठेवलंस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो। प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला, या भूतलावर असलेला प्रत्येक विश्वासणारा ज्याला तू तुझ्या नावासाठी निवडून घेतला आहेस, प्रभू आम्हा प्रत्येकाला आत्म्याने व खरेपणाने तुला जशी उपकार स्मरणाचा यज्ञ तुला जशा प्रकारे पाहिजे त्या प्रकारे आम्ही तुला उपकार स्मरणाचा यज्ञ सादर करावा प्रतिदिनी, यासाठी तू आम्हा सहाय्य आणि मदत कर। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझं उपकार स्मरण आम्ही घरामध्ये मन मोकळेपणाने तर करणारच, पण ज्यावेळेस आम्ही मंडळांमध्ये जातो त्यावेळेस कोण मला पाहतंय काय करतंय याच्याकडे आम्ही लक्ष नाही देणार, तर आमच्या पित्याची आराधना पूर्ण मनाने करणारे लोक तू आम्हास बनवावं, पूर्ण मनाने करणारे स्त्रिया पुरुष मुलं मुली बनवावं, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू जो आहेस तू तो आहेस, तू जो सामर्थी राजा आहेस, तुझं वर्णन तुझ्या महानतेचं वर्णन करण्याकरिता आमची मुख तू उघड, आमची अंतःकरण तू उघड, आमच्या जिव्हा तू उघड, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत कृपा मंडळीवर तू मोकळी करत आला आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद। प्रभू परमेश्वरा, उपकार स्मरणाचं जे सामर्थ्य आहे ज्याद्वारे निर्भीडपण प्राप्त होतं, ज्याद्वारे आमचा पिता आमच्या बरोबर आहे याची खात्री व शाश्वती प्राप्त होते, प्रभू परमेश्वरा ती प्रत्येक मंडळांमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला ज्याला तू तुझ्या नावासाठी निवडलेस व वेगळं केलेस त्या प्रत्येकाला व्हावी, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू प्रार्थना करण्यासाठी उपास करण्यासाठी तुझं वचन वाचण्यासाठी तू सहाय्य व मदत करावं। प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही उपास करतो त्यावेळेस आम्ही माणसांना दाखवण्यासाठी करणार नाही, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, जे आम्ही सामाजिकरित्या प्रार्थना करतो त्याच्या आधी आम्ही एकांतामध्ये तुझ्या जवळ आपला क्वालिटी टाइम इन्व्हेस्ट करावा आणि मग जगासमोर यावं, यासाठी तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला, या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत, या भारत देशामध्ये जितके विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाला ते सामर्थ्य दे, ते कृपा दे, जेणेकरून प्रभू परमेश्वरा जेव्हा आम्ही आपलं मुख उघडू त्यावेळेस सामर्थ्य रिलीज होईल, पवित्र आत्मा स्वतः आमच्याद्वारे बोलेल। हे सामर्थ्य प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये, येणाऱ्या प्रत्येक शतकांमध्ये, येणाऱ्या प्रत्येक युगांमध्ये मंडळींच्या जीवनांवर मोकळ करण्यात येवो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला राखणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि याच कारणास्तव आम्हाला कुठल्याच प्रकारचं भय त्रासणार नाही। आम्ही मन मोकळेपणाने आमच्या स्वर्गीय पित्याचं उपकार स्मरण करणार, प्रार्थना करणार, लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करणार आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये सुव्यवस्था येण्यासाठी प्रार्थना करणार। आम्हाला त्याचबरोबर आमच्या भावा बहिणींना उपास व प्रार्थना करून जिवंत देवाला संतोष मिळण्यासाठी ते कृपा प्राप्त व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करणार। असे लोक तू या